सर आपके लिटिल बेबी अभी जो सिर्फ 6 महीने का है उसका ट्रीटमेंट हुआ है यहाँ वानिला स्माइल्स में, जिसके अंदर टंग टाई सर्जरी हुई है और लिप टाई सर्जरी हुई है. सो आपका एक्सपीरियंस शेयर प्लीज करें. ओके, येस. माझा जो मुलगा आहे अद्वैत देशपांडे, तो मुक्ती हॉस्पिटलमध्ये त्याचा जन्म झाला आहे आणि तिकडनं डॉक्टर हेमंत माणके जे आहेत त्यांनी सांगितलं की त्याला टंग टाय आणि लिप टाय आहे चाइल्ड बर्थला, म्हणजे बर्थपासनं. तर मग त्यांनी अभिषेक सोनी डॉक्टरांना रिफर करायला सांगितलं आणि मग त्यांना सांगितलं की लवकरात लवकर जाऊन व्हिजिट करून तुम्ही हे करून घ्या, म्हणजे ऑपरेट करून घ्या त्याला. मग आम्ही जसं आलो तसं लगेच आलो. आता तो 6 महिन्याचा आहे. तर जेव्हा आलो मग डॉक्टरांनी पहिले एका व्हिजिटला चेक केलं सगळं, तेच आम्हाला दाखवलं की टंग टाय म्हणजे काय आहे, लिप टाय म्हणजे काय आहे. मग त्याच्यावर तुम्ही लवकरात लवकर केलेलं कितपत चांगलं आहे, म्हणजे त्याचे ॲडव्हान्टेजेस सांगितले आणि हे नंतर पण करू शकतो आपण. पण नंतरचे डिसएडव्हान्टेजेस काय आहेत, बाळ मोठं झालं की डिसएडव्हान्टेजेस पण असतात. मग ते लक्षात घेऊन मग आम्ही लवकरात लवकर त्याचं लेझरचं हे ऑपरेशन करायचं ठरवलं. म्हणून मग सेकंड व्हिजिटला परत एकदा एक्सरसाइजेस जे ऑपरेशन नंतर करायला लागतात ते एकदा डॉक्टरांनी आमच्याकडनं करून घेतले की कसे असतात एक्झॅक्टली, कारण ते करणं आवश्यक आहे. मग थर्ड व्हिजिटला आम्ही ऑपरेशनला आलो, त्याचं लेझरचं प्रोसिजर झाली, चांगली झाली. आधी म्हणजे त्याला कम्फर्टेबल केलं वगैरे, एकदमच चांगलं, म्हणजे एकदम कम्फर्ट झोनमध्ये त्याला हे केलं. आणि मग एक 10-15 मिनिटांनी एक्झॅक्ट काय आहे, मग लगेच त्याला तो बॉटल फीड करतोय मिल्क, मग तो बॉटल फिडिंग त्याला करायला सांगितलं की जेणेकरून त्याचं टंग मुवमेंट पटकन होईल अशा याने सांगितलं. त्याच्यानंतर मग कुठले मेडिसिन्स आहेत ते प्रिस्क्रिप्शन देऊन ते वेळोवेळी घेणं हे काय काय आवश्यकता आहे. जेल एक दिलेलं आहे, जेल लावणं. त्याच्यानंतर मग त्यांनी एक्सरसाइज रोज रेग्युलर करायला सांगितलेले आणि साधारण आम्ही दिवसातनं 5-6 वेळेला ते एक्सरसाइजेस करतो असे ह्याची टंग टाय आणि लिप टायची दोन्ही. आणि प्रॉपर मेडिकेशन चालू आहे. आणि मग अजून एक व्हिजिट करायला सांगितली, 1-2 व्हिजिट, आणि त्याच्या डॉक्टरांनी चेक केलंय की कसं आहे ते झालंय का. सो जो ये आपका फॉलोअप विजिट था, आपको उससे क्या मतलब आपको उसका एडवांटेज क्या लगा, मतलब आपको उससे क्या फायदा हुआ. ऍक्च्युली टंग टायच्या ह्याच्यात आम्हाला पण एक डाऊट होता की टंग टाय केल्यानंतर परत काय टिश्यूनी अटॅच वगैरे होतात का असं. तर त्यासाठीच ते एक्सरसाइजेस महत्वाचे आहेत. पण आपल्याकडनं बऱ्याचदा कसं होतं, एक्सरसाइज प्रॉपर होत नाही. किती प्रेशर पाहिजे, किती द्यायला पाहिजे, टंगचे जे मसल रिलॅक्सेशन ते मसाज म्हणू शकतो टंग आणि लिपचं, तर ते कितपत हे पाहिजे ते आम्हाला डॉक्टरांनी परत एका पोस्ट प्रोसिजर आहे ऑपरेशन, त्याच्यानंतर परत एका व्हिजिटमध्ये स्वतः चेक केलं. आणि ते परत एकदा अटॅच होऊ नये म्हणून आम्हाला थोडं काही आमच्या जे हे होते आता एक्सरसाइजमध्ये कमी होती ती त्यांनी बरोबर सॉल्व करून एक्झॅक्ट कसं करायचं ते सांगितलं. आणि त्याच्याने 2-3 दिवसांनी परत एक व्हिजिट करायला सांगितलं. सो बेसिकली जो आपको स्टार्टिंग में मसाजेस बताए थे, इट वाज जस्ट टू चेक इफ द प्रोग्रेस जो भी कहा प्रोग्रेस हो रहा है वो प्रॉपर है. एंड इट हैज हेल्प्ड हिम. Yes. It has helped you as parents to do the massages properly, right? What is the main reason that you got the treatment done? Like आपका main like concern असं होतं की मोठा झाल्यावर त्याला काही शब्द जे असतात आपले मराठीचे म्हणा ते त्याला चांगलं उच्चार करता यावा ह्यासाठी एक होतं. आणि लिप टायचं ते पण करणं आवश्यक होतं ऑपरेशन, कारण लिप टायमुळे कदाचित गॅप वगैरे होऊ शकतो फ्रंट अप्पर टीथना वगैरे. तर त्यासाठी दोन्हीचं केलेलं लवकरात लवकर केलेलं बरं. ओके. अँड वाय व्हॅनिला स्माइल्स?
व्हॅन्युअल स्माइल्स आम्हाला तर एक रेफरन्स तर मिळालेलाच होता, म्हणजे चांगले डॉक्टर आहेत, त्याच डॉक्टरांनी दुसऱ्या डॉक्टरांना रिकमेंड केलं आणि पहिली व्हिजिट झाल्यानंतर मग आम्हाला इकडचं हे काय म्हणतो एन्व्हिरॉन्मेंट वगैरे खूप चांगलं वाटलं. म्हणजे सगळे कोऑपरेटिव्ह आहेत, सगळे सिस्टर्स, सगळे नर्सेस, सगळे आम्हाला म्हणजे रिसेप्शनच्या इथपासून आम्हाला चांगलं प्रॉपर गायडन्स दिला गेला, त्यासाठी आम्ही जास्त प्रिफर केलं. तो जब आपको एक्सप्लेन किया गया था कि जब लेज़र से होगी ये सर्जरी, सो डिड दैट सूट योर माइंड कि हाँ मतलब लाइक डिड दैट मेक अ डिफरेंस फॉर यू? बिकॉज लेज़र इज ब्लडलेस राइट? हाँ, इट्स अ ब्लडलेस सर्जरी मिनिमली, मतलब इन कंपैरिजन टू द अदर ऑल्टरनेटिव्स आपको बताया गया था कि उसका क्या फ़ायदा है. तो वे यू हैप्पी विद द लाइक व्हेन लेज़र वाज यूज्ड फॉर द रिमूवल ऑफ द टाई? येस, एक नॉर्मल रेग्युलर ते कट करून असतं आणि मग पण ते आम्हाला चाइल्डला पेन जास्त होऊ नये म्हणून आम्ही मग लेझरला प्रिफर केलं, लेझरसाठी. आणि लवकर पण होतं आणि हिलिंगसाठी पण चांगलं आहे. यस सर. सर, जो बाकी के पेरेंट्स हैं उनके लिए आप क्या बोलना चाहेंगे? म्हणजे आपण जास्ती कुठे असं मनात विचार न आणता की बाळ लहान आहे म्हणजे करावं की न करावं असं न विचार करता लवकरात लवकर हे टंग टाय लिप टाय केलेलं सगळ्यात चांगलं आहे. ओके सर, थँक्यू सर. ओके, ठीक.